डीबीएन 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 केलं. नेटवर्कच जातंय सारखं. पटापट सांगा मला. मितेश आणि तेजस. कोण? मितेश. तेजस. मितेश झुरी आणि तेजस ही मैदानाच्या आतमध्ये आपल्या जोडी पाहायला मिळते. आपण थोड्या वेळानंतर स्क्वॉड देखील पाहणार आहोत. शनेश्वराय रॉयल्स हे दोन संघ म्हटलं की मागच्या वर्षीचा एक चॅम्पियन संघ आणि एक संघ जो या स्पर्धेचा या चषकावरती नाव कोरण्याच्या दिशेने वाटचाल करतोय. दोन संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये लढताना पाहायला मिळतील. फायनलच्या आधीची फायनल म्हणण्यामध्ये काही एक दुमत नाहीये, कारण दोन्ही संघांनी चांगला खेळ सातत्याने या स्पर्धेमध्ये केला. पहिला षटक गोलंदाजी मार्क वरती आपण दर्पण यांना पाहतोय, जिथे या संघाचा विचार करता चांगले चांगले खेळाडू दोन्ही संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. या एका षटकानंतर आपण दोन्ही संघांचा स्क्वॉड पाहणार आहोत. पहिला चेंडू दर्पण वर्तक याचा, यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळालेत. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्येचा श्री गणेशा त्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल ड्राईव्ह केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. रनआउटची संधी निर्माण झाली आहे. स्वतः जात असताना इथे विकेटचं पतन पाहायला मिळालं. तेजस चौधरी मैदानाच्या बाहेर. आपण टीम 10 स्टार्स संघ मागच्या या स्पर्धेच्या मागच्या पर्वाचे पहिल्या पर्वाचे विजेते आणि त्यांचा स्क्वॉड आपण पाहतोय. अन्वय वर्तक कर्णधार, मयुरेश राऊत दर्पण वर्तक, प्रितेश चुरी साध वर्तक, सुयोग वर्तक, समर्थ चुरी, पराग वर्तक, जितेश वर्तक, हरेश वर्तक आणि सचिन कवळी, तसेच संदीप वर्तक. एकंदरीत 12 खेळाडूंचा हा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळाला 10 स्टार्स संघाचा. यावेळेस ऑन साइडला खेळला गेला. या चेंडूवरती आली एक धाव. विकेट धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मितेश चुरी अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. तोच मितेश चुरी ज्याने आगाशीसाठी चांगलं ओव्हरआर्म क्रिकेट खेळलंय आणि तो मितेश चुरी आज मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी चांगला खेळ या स्पर्धेच्या दरम्यान खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालंय. या चेंडूवरती आली एक धाव. मितेश चुरीचा विचार करता मितेश चुरीने आगाशीसाठी ओव्हरआर्मचं क्रिकेट चांगलं खेळलंय आणि जिथे या वर्षीची VVPL पाहता विकास 11 बोईन संघासाठी मितेश चुरीला VVPL पर्व क्रमांक 2 मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. या चेंडूवरती आली एक. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना एका षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या एकंदरीत स्कोर कार्ड वरती 4 धावा. किती? 4 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. असं गेलं ते मला वाटलं 5. चला आपण पाहत होतो शनेश्वराय रॉयल्स संघाचा स्क्वॉड, जिथे मितेश चुरी स्वतः कर्णधार, गौरव वर्तक, तेजस चौधरी, राहुल कवळी, प्रणित राऊत, अयान पाटील, भूपेंद्र कवळी, विराज कवळी, सोहम कवळी, जीत राऊत आणि कौशल वर्तक आपल्याला पाहायला मिळाले त्या संघादरम्यान. या चेंडूवरती कट करत असताना आली एक. 2 आल्या. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 6 वरती जाऊन पोहोचताय. 6 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये, जिथे रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाले. यावेळेचा चेंडू चांगला चेंडू आता आला गेला. निर्धार चेंडूची ते सांगता पाहायला मिळाली आहे. यावेळेचा चेंडू वेगवान फटका खेळला गेला. या चेंडूवरती आली एक धाव. एकेरी धाव फलक पुढे सरकत असताना आपण पाहिलं धाव संख्या जाऊन पोहोचतीये एकंदरीत 7 धावा. यावेळेचा चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय.
या चेंडूवरती आल्या 2 धावा. दुहेरी धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतीये 4 चेंडूचा खेळ समाप्त. 9 धावा स्कोर कार्ड वरती. या MCC क्रिकेट क्लब आयोजित AVPL पर्व क्रमांक 5 च्या टॉप 5 बायज ज्यामध्ये ध्रुव वर्तक 42,000 पॉइंटला या खेळाडूला टीम लेबोटो वॉरियर्स संघाने आपल्या संघामध्ये दाखल केलं होतं. तदनंतर दुसरा खेळाडू प्रितेश चुरी जो याच 10 स्टार्सचा खेळाडू आहे. 38,000 पॉइंट मध्ये त्याला या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी टीम 10 स्टार्स संघाने दाखल केलं. तसेच यावेळेस कट करण्याचा प्रयत्न मागे चाललाय. या स्पर्धेची तिसरी बाय नील कवळी याला आपण पाहिलं 34,000 पॉइंट्स. वाडवळ वॉरियर्स संघाने त्याला आपल्या संघामध्ये सामील केलं होतं. मात्र हे 2 संघ पहिल्या 3 मधील सध्या स्पर्धेच्या बाहेर पाहायला मिळतात. तदनंतर सार्थ पाटील हा खेळाडू या स्पर्धेतील धावसंख्या एकंदरीत 11 धावा. सार्थ पाटील या स्पर्धेतील 4था महागडा खेळाडू ठरला होता जिथे त्याला चिमाजी वॉरियर्स संघाने तब्बल 22,000 पॉइंट्सला घेतलं. तदनंतर मात्र विराज कवळी ज्याला आपण पाहतोय शनेश्वराय रॉयल्स संघाने तब्बल 22,000 पॉइंट्सला घेतलं. या 5 टॉप बायस होत्या या AVPL सीझन 2 च्या. यावेळेसचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात पाहायला मिळाला. धावसंख्या एकेरीने पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळाले. जाऊन पोहोचतीये 12 वरती. यावेळेस बॉल लावून अपील केली गेली आहे. अपील पंचांनी उचलून धरली आहे. फलंदाज क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. मितेश चुरीचा खेळ समाप्त. न्यू बॅटर गौरव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 12 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेसचा चेंडू पहा पडल्यानंतर खाली राहिला. 1 आली या चेंडूवरती. एकेरीने धाव फलक पुढे सरकत जाऊन पोहोचतोय 13 वरती. 13 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अन्वय वर्तकच्या षटकातील अजून 2 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू मध्ये अन्वयने आतापर्यंत केवळ 1 धाव खर्च केली आहे. यावेळेसचा चेंडू चांगलं क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाच्या दिशेने फेकी करत असता फलंदाज राहुल कवळीचा खेळ समाप्त. विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर. न्यू बॅटर प्रणील राऊत मैदानाच्या आतमध्ये जिथे 13 वरती 3 अशी सद्यस्थिती पाहायला मिळते. यावेळेचा बॉल पहा पडल्यानंतर आतमध्ये आलाय. निर्धाव चेंडूची ते सांगता पाहायला मिळाली आहे. कोणती धाव नाहीये. 3 षटकांचा खेळ समाप्त. एकंदरीत धावसंख्या स्कोर कार्ड वरती 13 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीम शनेश्वराय रॉयल्स संघ. कोणाला जितेश तोच ना तिसरी टॉप बाय. यावेळेसचा चेंडू रनआउटची संधी होती मात्र फेकी केली गेली नाहीये. प्रितेश चुरी यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतो जिथे या स्पर्धेची सर्वाधिक द्वितीय क्रमांकाची बोली ज्या खेळाडूवरती लागली होती ते खेळाडू गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतात. यावेळेस हलक्या हाताने खेळलाय. रनआउटची संधी पंचांनी अपील उचलून धरली आहे. फलंदाजाचा खेळ इथे होतोय समाप्त. फलंदाज क्रमांक 4 चौथा धक्का टीम शनेश्वराय रॉयल संघाला प्रणीत राऊतच्या रूपांमध्ये लागतोय. प्रणील राऊतची खेळी इथे मैदानाच्या बाहेर समाप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू त्याने फेस केलेत. यावेळेसचा चेंडू देखील सरळ मैदानाच्या बाहेर. तू चल मैं आया. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. गौरव वर्तकचा खेळ देखील समाप्त झालाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आता 14 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. न्यू बॅटर भूपेंद्र कवळी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. इनॅट नंबर 7 7व्या क्रमांकावरती.
5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. नाजूक स्थिती टीम शनेश्वराय रॉयल संघाची पाहायला मिळते. यावेळेस पहा या चेंडूवरती 1 धाव आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या एकंदरीत 15 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेसचा बॉल मागे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र निर्धाव चेंडूची ते सांगता पाहायला मिळते. 15 वरती 5 अशी स्थिती. शेवटचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या एकंदरीत 15. विजयासाठी टीम 10 स्टार्स संघाला 16 ची आवश्यकता. बॅट्समॅन कोण? अन्वय आणि बॉलर मयुरेश आणि कोण आला? मयुरेश. 24 मध्ये 16 ची आवश्यकता. चला इथे आपण पाहतोय सन्माननीय पूनम मॅडम वर्तक आणि वंदना मॅडम वर्तक यांचं देखील इथे शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्या 2 गावच्या रणरागिणी इथे दाखल झाल्यात. त्यांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. 10 स्टार्स आणि शनेश्वराय रॉयल्स या 2 संघांच्या दरम्यान सुरू असलेला सामना. 16चं लक्ष, पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळालंय. धावसंख्या एकंदरीत एका चेंडू अखेरीस 2 धावा धावसंख्येचा श्री गणेशा इथे आपण पाहतोय. यावेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 2 चेंडूचा खेळ समाप्त. 3 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फॉलो थ्रू मध्ये. दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रितेश चुरी आणि हितेश चुरी हे 2 बंधूंची जोडी आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ते प्रितेश चुरी यांचा विकेट मिळवण्यामध्ये यश आलंय. गोलंदाज मितेश चुरी यांना मोठ्या विकेटचं पतन. इथे प्रितेश चुरी माघारी परतत असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त. 3 धावांवरती पहिला धक्का लागत असताना टीम 10 स्टार्स. दर्पण खेळ जिंकणार हे मैदान, वादळा परी फटके चेंडू सीमे पार. AVPL आगाशी वाडवाल प्रीमियर लीग, AVPL चषकांना AVPL. धन्यवाद डीजे. चार चेंडूचा खेळ समाप्त. 3 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा बॉल केवळ त्याने ढकललाय. या चेंडूवरती आले 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 4 धावा स्कोर कार्ड वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळालाय.
या चेंडूवरती 9+1 एकंदरीत 2 धावा जोडल्या गेल्या. दुहेरीने 6 वरती धावसंख्या. यावेळेसचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल, तिथे क्षेत्ररक्षकाकडून होतीये चूक. क्षेत्ररक्षकाकडून देखील चूक झाली. या चेंडूवरती धावसंख्या एकंदरीत जोडल्या गेल्या. 2 धावा. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 8 वरती. विजयासाठी आता 18 चेंडू आणि 8 ची आवश्यकता. यावेळेसचा बॉल टॅप केला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आली 1. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना गौरव वर्तक यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. यावेळेसचा बॉल फुलटॉस, त्याला गॅप मधून खेळून काढलाय. दर्पण वर्तक यांच्या बॅट मधून आला चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा, चौकार. धन्यवाद डीजे. चला, इथे एक बॅट होती ब्लॅक कलरची, ती जर कोणाला मिळाली असेल तर कृपया ती इथे कॉम्बॉक्स मध्ये आणून द्या. या चेंडूवर देखील आलाय चौकार आणि सामना विजयी ठरलाय. टीम 10 स्टार्सचा संघ. या स्पर्धेतील पहिला पराभव टीम शनेश्वराय रॉयल संघाच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. चला, दर्पण वर्तक या प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड आपणास दिला जाईल. ओव्हरला 4 रन. 4 धावांचं षटक आणि फलंदाजी करत असताना 11 धावा दर्पण वर्तक यांच्या बॅट मधून आल्या. प्लेअर ऑफ द मॅच चे मानकरी ठरताना आपल्याला पाहायला मिळाले दर्पण वर्तक.